हाय यूट्यूब फॅमिली, चला आता करते स्वयंपाकाला सुरुवात. तुम्ही केली का? चला या. मी बघा आज काय बनवणार आहे, खेकड्याचा रस्सा आणि मासे सुके. तर हे बघा, आपण हे एवढे खेकडे आणलेले आहेत बाजारातून. आज बाजारला गेले होते ना, ह्याच्या वाईच्या. ते खेकडे आणल्यात, मासे आणल्यात आणि त्याच्यासाठी हा मसाला तयार केलाय बघा. हा मसाला लसूण, खोबरं, जिरा आणि कांदा. आता हा मसाला प्रथम आपण मिक्सरमधनं काढूया. मसाला काढून झाला ना की हा खेकड्याचा रस्सा करायसाठी आहे ना, ह्या खेकड्या काय करणार आहे मी मिक्सरमधनं काढणार आहे. मिक्सरमधनं काढून ह्याचं निवळ पाणी असं घेऊन शनी अशा पद्धतीचा रस्सा करणार आहे की हे असेच नांगे किंवा हे असे पेंदे अख्खे टाकून शनी असा नाही रस्सा बनवणार. तर आज तुम्हाला मी दाखवते. चला आपण बनवूया खेकड्याचा. हे पहा, आपला मसाला आता बारीक झाला. आता आपण हे खेकड्या मिक्सरमधनं काढायसाठी ह्याच्यात घेऊया. हे नांग्या प्रथम नांग्याच्या मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आणि नंतरनं मग हे पेंद्यांचा एक घाणा नंतरनं काढून घेऊया. हे बघा, हे नंतर काढायचं. पहिल्यांदा हे फक्त नांग्या घेऊन शनी आपण हे आता मिक्सरमधनं काढून घेऊ. हे पहा, आता मिक्सरमध्ये आपण हे खेकड्यांचे नांगे बारीक करून घेऊया. बघा, मसाला आपला झाला आहे वाटून. त्याच भांड्यात आता हे खेकड्या वाटून घेते. हे पहा, अशा पद्धतीनं मिक्सरमधनं ह्या नांग्या बारीक करून घेतल्यात. आता ह्याच्यात पाणी ओतून आपण पातेल्यात काढून घेऊया. हे बघा, खेकड्यांचे जे पेंदे होते ना त्याचा काढला, त्याच्या आतला गाभा असा निघतो बघा, बारीक केलं म्हणजे. आणि हे आधी आपण नांग्या बारीक केल्या त्याच्यात पाणी ओतले. आता हे पण पाणी ओतून आपण हे धुवून घेऊया. बघा कसं दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं सर्व असं धुवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, हे सगळे हे जे आहेत ना कवच, त्याच्यातून सर्व गाभा असा बाहेर निघतो. अशा पद्धतीनं धुवून घ्यायचं. हे छानसं धुवून घेतलं की काय करायचं, हे अशी चाळण ठेवायची, चाळणीमध्ये असं येळायचं. नाहीतर त्याच्यातली ही जी रेती आहे आणि कचकच आहे, हे पहा, हे असं पूर्ण हे गाळणीनं गाळून घ्यायचं. आपल्या पूर्णाच्या चाळणीनं मी चाळलंय. पहिली आमची आई काय करायची, पिठाची चाळण आहे ना त्यानं गाळायची. मग ह्या जे गीर आहे ना तो असं कच ह्याची सर्व राहून जाते बघा. आणि असं धुवून घ्यायचं, छान रसा होतो असा. हे पहा, अशी ही खर निघती, ही खर आणि हे निवळ पाणी निघतं ना त्याचा हा रस्सा करायचा. त्याच्यात सगळं हे दोनशाने निघालेलं असतं, हे आता टाकून द्यायचं. अशा पद्धतीनं ह्या खेकड्याचा रस्सा मी असा बनवते. आता आपण खेकड्याच्या रस्स्याचं खेकड्याचं पाणी हे रस्सा सगळं काढलेलं आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. त्यासाठी प्रथम आपण आता काय करू, मासे तळून घेऊया. मासे तळायला इथं ठेवते बाजूला आणि लगेच ते खेकड्याचा रस्सा फोडणीला देते. अशा पद्धतीने करते. मला गेलो होतो वाईला, त्याला म्हणलं खेकड्या घ्या. ते म्हणलं खेकड्या घेतो, मासे पण घेऊया. बरं ठीक आहे म्हणलं घेऊया. मी आता एवढ्या आवडीने खेकड्याचा रस्सा छानसा बनवणार. तर सांगायचं विशेष म्हणजे माझ्या मुलाला अजिबात खेकडा आवडत नाही, कसलाच आवडत नाही. सुका बनवला तरी नाही आवडत. परतच्या व्हिडिओ मी खेकडा सुका बनवतात ना तोही बनवून टाकेन बघा. मसाला बनवून खेकडा छान होतो, तोही तसा बनवायचा आहे. तोही बनवून छान टाकेन. आणि आता हा म्हणला मी काय खेकडा खाणार नाही, हे मला माहिती आहे. तो अजिबात खात नाही खेकडा, त्याला अजिबात आवडत नाही. म्हणून मासे घेतले त्याच्यासाठी. म्हटलं आता मासे बनवावे आणि त्याला पातळ रस्सा खायला लागणार ना. मग खेकडा आहे तर खेकडा खाणार नाही, म्हणून त्याच्यासाठी परत चिकन पण आणले. मला आता चिकन पण बनवायला लागणार आहे. हो का, मी चिकनचं तुम्हाला दाखवलं नव्हतं. चिकनही परत बनवायचे. आता हा खेकड्याचा रस्सा फोडणीला टाकते. छानसा असा मसाला वगैरे आपला सगळा तयार झालाय. आता प्रथम हे टाकले मासे, तोपर्यंत इकडं बारीक गॅसवरती हे होतील. त्यावेळी फ्राय छान होईल. नेहमी मासे फ्राय करताना बारीक गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवरती करायचे, मस्त असे होते. तर माशाला अजिबात बेसन पीठ, रवा काही वापरायचं नाही. फक्त तिखट, हळद आणि मीठ एवढ्यावरती तुम्ही अशी छानशी परतते. आता आपण टाकूया खेकड्याचा रस्सा फोडणीला. चला, हे पहा, आपलं तेल आता चांगलं कडक तापलंय. मासे तिकडे ठेवल्या, फक्त रस्सा फोडणीला टाकते. छानसा कांदा बारीक केला होता बघा, राहिला होता ना आपला कांदा बारीक करायचा. कांदा हा मसाला सर्व भाजून घेते. कांदा छानसा आपला भाजलाय लालसर. आता आपण हा हिरवा मसाला टाकून घेऊया. अशा पद्धतीनं हा खेकड्याचा रस्सा बनवायचा, छान होतो. खेकड्याचा रस्सा खाल्ला म्हणजे ना, जर समजा आपल्याला सर्दी असली, कणकणी असली, अंगात अशी रसरशी असली ना, ताप वगैरे,
तर मग आवर्जून खेकड्याचा रस्सा करायचा आणि तो थोडा वाटीभर प्यायचा. आपली सर्दी लगेच राहते किंवा अंग दुखणं, कणकणी येणं. आणि जर समजा आपल्या हाडं लागलेलं असलं, म्हणतात ना हात हात मोडतो किंवा पाय मोडतो, जर हाड मोडलेलं असलं ना तर त्याच्यासाठी खेकडा खायचा, खेकड्याचा रस्सा. त्यानेही लवकर हाड आपलं भरून येतं. खेकडा खाल्लेला खूप चांगला असतो. अशासाठी खेकडा खातात. काही जणांना नाही आवडत खेकडा, नाही खात. किंवा रस्सा, काही लोक अशी पण रस्सा बनवतात की हे नागे आहेत ना, आणि आता मिक्सरमधनं काढल्यात ना तशा काढत नाहीत. अख्ख्याच नागे आणि अख्खे असे पेंदे टाकून आणि अशा पद्धतीनं खेकड्याचा रस्सा बनवतात. म्हणजे कसं इथं आमच्या इथं तर तसेच बनवायचे. आणि बऱ्याच जणांच्या तिथं मी पाहिले तर ती नागे असेच टाकणार आणि तसा रस्सा बनवणार. मग काय झालं, आमच्या इथं आहे ना एकदा आमच्या शेजारी ना रस्सा मागितला. म्हणजे तो खेकड्याचा रस्सा कसा बनवला इथं, तर मग बनवला की वाटून बनवते मी. आणि माझ्या आमच्या सासूबाईंनी पण सांगितलं होतं ना की बाई खेकड्याचा रस्सा खूप छान बनवती ती, पण अशा वाटून घेते. पहिले पाट्यावरती वाटायची, पण आता पाट्यावरती नाही, आता मिक्सरवरती वाटून घेतो असं. तर मग वाटून पाट्यावरती वाटून ती चांगला रस्सा बनवते. म्हणून मग आमच्या शेजारीला मी एकदा असं खेकड्याचा रस्सा बनवला दिला. मग त्यांच्या घरात इतका आवडला. मी हा कसं काय बनवला, उलट नाग्यात चावण्यापेक्षा असा रस्सा चांगला आहे, कसं बनवती, तिला विचारा तसं बनव म्हणून सांगितलं. मग त्याच्या घरातल्या पण मग तिनं काय केलं, मला आवडून एकदा खेकड्या आणल्या आणि म्हणजे कशा बनवल्या दाखव मला, बारीक कशा केल्या. मग त्या पाट्यावरती तिला वाटून दाखवलं होतं मी. शेजारणीला आमच्या पाट्यावरती तिला वाटून दिलं आणि म्हटलं ह्या अशा पद्धतीनं पाट्यावर वाटायचं, धुवून घ्यायचं ह्या अशा पद्धतीनं. आणि मग ह्या अशा पद्धतीत फोडणीला द्यायचं. मग तिला असं मी ना तिच्या घरी याचा रस्सा करून दाखवला आणि बनवला होता. मग ती म्हणजे चांगला रस्सा होतोय, टेस्ट पण छान लागते या. आणि नाही म्हणजे मग त्या नाग्या फोडायला दातांना त्रास व्हायचा. आणि तिचे पण सासू सासरे तिचे म्हातारे होते ना, मग त्यांना पण तो रस्सा पिला की खूप आवडला होता. मग ती म्हणायची की तसाच रस्सा बनवायचा. म्हणून इथली पण काही लोक आहेत ना ठराविक जणांच्या तिथं अशा पद्धतीनं वाटून घेतात आणि करतात. आणि आता तर मी तुम्हाला यूट्यूबला टाकलं या, तर तुम्ही पण कशा पद्धतीनं बनवता ते नक्कीच सांगा. तुम्ही असं वाटून घेता खेकड्या का डायरेक्ट अख्ख्या खेकड्या असं टाकता तुम्ही, नांगे वगैरे ते पेंदे तसे टाकून खाली बनवता का? मी तशा पद्धतीने नाही बनवत, मी ह्या अशा पद्धतीने बनवते. तर असा रस्सा छान लागतो खेकड्यांचा रस्सा. आणि सांगायचं म्हणजे ना, माझा 3 नंबरचा भाऊ आहे ना, बारका भाऊ, त्याला मटण नाही आवडत, चिकन नाही आवडत, अजिबात मटण बिटन खात नाही तो. आम्ही अजिबात खात नव्हता सुद्धा. तर आहे ना त्याला फक्त खेकड्यांचा रस्सा आवडतो. कारण आमची आई पण छान बनवायची खेकड्याचा रस्सा. आणि हा अशा पद्धतीतला खेकड्याचा रस्सा त्याला खूप आवडतो. खेकड्याचा रस्सा आपण टाकला ना फोडणीला की त्याला अशी आपण मटणाच्या कालवणाची किंवा प्रत्येक कालवणाला अशी उकळी येऊ देतो ना, त्या पद्धतीनं उकळी येऊ द्यायची नसते. त्याला एकसारखं असं पळीनं हलवायचं. जर समजा तसं नाही हलवलं आपण आणि ती अशी उकळी आली तर मग असा फुटतो. हा खेकड्याचा रस्सा काय होतो, फुटतो. अशा शितड्या 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 अशा होत्या. तर तसा पद्धतीत होऊ द्यायचं नाही. त्याला असं एकसारखं असं पळीनं हलवायचा आणि मग फोडू द्यायचा. आणि ते पण असं हलवून छानसा फोडू द्यायचा. जर समजा कडला नाही ना किंवा शिजला नाही ना तर जुलाब सुद्धा होते. अशी आई आमची म्हणायची. आणि म्हणायची खेकड्याचा रस्सा करताना चांगला उकळू द्यायचा, फोडू द्यायचा, नाही तर मग कच्चा राहिला ना तर मग जुलाब होते. त्यामुळं हे टाकायचं असं फोडणीला ना असं हलवायचं असतं. अशा पद्धतीनं बनवायचा खेकड्याचा रस्सा बनवायचा, छान होतो. नक्कीच तुम्ही पण असं करून करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही असा बनवतच असाल असं मला वाटतंय. पण इथं आमच्या इथं आहे ना कवट्यात बऱ्याच जणांच्या इथं मी पाहिलेलं होतं. बायका काय करतात, अख्ख्या नांग्या टाकतात, पेंदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नेहमीच्या कालवणासारखं असं फोडणीला टाकतात. त्या कालवणाला घट्टपणा पण नसतो आणि प्रत्येक नांगा दातानं फोडायचा आणि खायचा असं होतं. असं बारीक करून घेतलं ना म्हणजे त्याच्यातला सगळा हे रस मांस जे असं असतं ते सर्व असं वाटून निघतं आणि असं धुवून अशा पद्धतीने. आणि हमखास पावसाळ्यात खेकड्या चांगल्या असतात, कारण त्या खेकड्यांना खाया प्यायला भरपूर भेटत असतं आणि ते खेकडे असे भरीव असतात. उन्हाळ्यात अशा भरीव एवढ्या खेकड्या नसतात, पोकळ अशा असतात. अशी ही खेकड्याची माहिती आहे ना आईमुळे मला माहिती आहे.
आई सांगायची, आमची आई बनवायची. आमच्या तिथं भरपूर आहे, पावसाळ्याच्या दिवसात आहे ना खेकडा आणि तुम्हाला सांगते छत्रीचं असं आळिंब असतं ना, आमच्याकडे आळिंब म्हणतात, आळिंब माहेरात. तर ते आळिंब एक शेताच्या बांधाला रानात असं ते आळिंब भेटतं ना, त्याचंही कालवण छान होतं. तेही कालवण आईनं बनवलेलं मी बघितले, पण मी नाही कधी स्वतः बनवले ते आळंबाचं कालवण. माझी बहीण आणि आई बनवायची. खेकडे आहे ना अशी भरून माझी बहीण लई छान बनवते. आता आपल्या इथं भातेन नाही, आमच्या तिथं भात पिकतं, त्यामुळं भाताचं जे हे असतं ना भात्यान, हे कापलेलं असतं त्याला भात्यान म्हणतात ना. तर ते भात्यानं असं पाण्याचा शितुडा मारून पाणी ठेवून ते भात्यानं असं टोपात ठेवून त्याच्यावरती खेकड्या भरून अशा वापलं होती बहीण. छान बनवती ते पण खेकडे. तसं नाही मी आजपर्यंत बनवलं, कारण इथं भात्याने काय भेटत नाही आपल्याला वाप लावायला. अशा पद्धतीने खेकड्याचा रस्सा आज बनवलाय. कसं झालंय नक्की बघा, मला सांगा. अजून आपला काढायचा आहे छानसा. काढल्यानंतर मग त्याला तवंग वगैरे असा येईल. तोपर्यंत हा असाच दिसते बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे पहा, असा एकसारखा हलवायचा. अशा पद्धतीने आपला खेकड्याचा रस्सा झालाय. हे पहा, थोडेसे मी 1-2 असे पेंदे पण ठेवले तर या टाकल्यात त्याच्यात. आणि बाकीचे असे हे तर मिक्सरमधनं बारीक केलेलं तुम्ही पाहिलेलेच आहे. आता हा उकळला ना की मग त्याला चांगलं तवंग आणि तेल तेल सुटेल बघा. अजून आपल्याला शिजायचं आहे. आणि रस्सा फोडणीला टाकेपर्यंत आपले मासे पण बघा कसे झाले, फ्राय माशांची झाली की नाही छान. असं बारीक गॅसवरती असं तव्यावरती ठेवायचे एका बाजूला मासे हे व्हायला, कारण मासे पण फ्राय करायला खूप वेळ लागतो. फुल गॅसवरती हे करायचं नसतं, बारीक गॅसवरती असे टाकायचे बघा. कसे झालेत मासे पहा. अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक झाला. आता आपला रस्सा चांगला शिजायचा आहे. अजून भाकरी टाकायच्या आहेत. परत चिकन थोडं बनवायचं आहे बाळासाठी. मुलाला काही रस्सा आवडत नाही, तो काय खाणार सुद्धा नाही, अजिबात त्याला आवडत नाही. चला मग आता पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की या खेकड्याचा रस्सा खायला. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.